चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामाच्या ठिकाणी जर चित्त नसेल, क्रिया केली व्यर्थ आहे. तुम्ही वारी करता घरादाराचा त्याग केला ना, वारी करता त्याग केल्यानंतर फक्त एकच काम करा, घरातून बाहेर पडलात तर परमात्म्यावर भार घाला आणि एवढी विनंती करा, घातल्या भार तुझिया माता. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहवा संसार देवा पायी. पांडुरंगा, आता मी एक घर सोडलं ना, मग वारी तुझी करतोय ना, तर वारी या ठिकाणी एवढी काळजी कर की कुठलंही आम्हाला संकट येऊ नये, विघ्न येऊ नये, फक्त अशी वारी कर. घातल्या भार तुझिया माता. माझं चिंतन हे चालू आहे. तर महाराज सांगतात परमार्थामध्ये चित्त महत्त्वाचं आहे. चित्त जर नसेल, गवळणीकडं प्रकार थोडं भागवतामध्ये या. गवळणी रात्रंदिवस काम करायच्या. बाबा सांगायचे, संत सांगतात बाबा संसार आहे, संसाराचा त्याग करू नका. आहात ना संसारिक तुम्ही, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे, संसारिक आहात, पण संसारात असताना सुद्धा परमात्म्याचं चिंतन करा. गवळणची परमात्मा, गवळणची भक्ती बघा. गवळणी कोणतीही क्रिया करत असताना या ठिकाणी गवळणी आपल्यासारख्या काम करायच्या, पण काम करत असताना जिथे काम करायच्या हातामध्ये काम करत करत जर परमात्म्याचा वेणूचा आवाज कानावर पडला तर कानावर आवाज पडल्यानंतर ती गवळणी सांगायच्या. महाराज सांगतात, इतकं गोड वर्णन करतायत.